आओ 10 मिनट आनापान की साधना का अभ्यास करें। आनापान की साधना का अभ्यास करें। आराम से सुखपूर्वक बैठ जाएं। कमर, पीठ, गर्दन सीधी रखें। आंखें बंद रखें। ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहनी चाहिए। आंखें खुलेगी तो मन भटक जाएगा, तो आंखें बंद ही रहेगी। मुंह भी बंद रखें। सांस मुंह से नहीं लेना है, नासिका से लेना है। तो सारा ध्यान नासिका के द्वारों पर, सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहें। सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है, यही जानना है। बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें और ध्यान से जानते रहें। ये सांस आया, ये सांस गया, ये सांस आया, ये सांस गया। सांस से सांस पर मन लगा रहे, सांस से सांस पर मन लगा रहे। मन भटके तो उसे फिर सांस पर ले आए, भटकने ही न दें। पर भटके तो फिर सांस पर ले आए। मन को नाक के दरवाजों पर लगाए रखें। दृढ़ता पूर्वक लगाए रखें। एक पहरेदार की तरह, एक द्वारपाल की तरह, खूब सजग, खूब सचेत, एक भी सांस बिना जानकारी के भीतर आने न पाए। एक भी सांस बिना जानकारी के बाहर जाने न पाए।
एक एक सांस पर पहरा लगा रहे। एक एक सांस की पहरेदारी होती रहे। खूब सजग, खूब सचेत, खूब सावधान, सावधान, सावधान। अपने ही सांस के प्रति सावधान, सांस के आवागमन के प्रति सावधान। मंगल मैत्री को करने के लिए जैसे जैसे मैं बोलूं वैसे वैसे मेरे साथ बोलते जाओ। मेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल होए रे। तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे। जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे। खूब मंगल हो, खूब कल्याण हो, खूब भला हो। साधू साधू साधू। 10 मिनिटांची आनापान साधना झालेली आहे। आता आपण आपल्या व्याख्यानाकडे वळतो आहोत। सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमालेदरम्यान आजच्या 7व्या व्याख्यानासाठी
आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत नाशिक येथून आदरणीय आचार्य राजेंद्र भालशंकर सर. बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने मी आदरणीय भालशंकर सर यांचे अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बुद्ध विहार समन्वय समितीचे संस्थापक मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याला तांत्रिक सहकार्य करण्यासाठी आवर्जून विशेष करून उपस्थित असलेले आदरणीय मिलिंद पगारे साहेब यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबरीने आजच्या या व्याख्यानासाठी वेळात वेळ काढून जे उपासक उपासिका बंधू भगिनी जॉईन झालेले आहेत त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मागच्या वर्षी आपण पाली भाषा प्रशिक्षण हा विषय हाती घेतला होता. त्यानुसार नाशिक येथून पाली भाषेचे प्रशिक्षक आमचे सन्मित्र आदरणीय आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांनी व्याख्यानमालेदरम्यान प्रत्येक आठवड्याला पाली भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू केला होता. हाच भाग आपण पुढे कंटिन्यू करतो आहोत. याही वर्षी आपण प्रत्येक मंगळवारी पाली भाषा प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत. आदरणीय आचार्य राजेंद्र भालशंकर सर हे प्रचंड व्यस्त असताना देखील त्यांनी बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन प्रत्येक मंगळवारी पाली भाषा प्रशिक्षण वर्ग घेण्यास तयारी दर्शवली आणि त्यानुसार आज आपण पहिला वर्ग या ठिकाणी घेणार आहोत. मी आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की आपल्या परंपरेप्रमाणे त्रिशरण पंचशील घेऊन या व्याख्यानाची आपण सुरुवात करावी आणि त्रिशरण पंचशील वंदना झाल्यानंतर आजचे आपले सन्माननीय व्याख्याते आदरणीय आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांना सन्मानपूर्वक व्याख्यानासाठी आमंत्रित करावे. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी. सर आवाज येतो? हो भाऊ, हॅलो. आवाज येतो आहे. हो आवाज येतो आहे. सर्वांनी हात जोडावे. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू कबीर महाराज, महात्मा फुले, गाडगे बाबा यांना त्रिवार अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व भिक्खूंना, श्रोतापन्न उपासकांना पंचांग प्रणाम करतो. उपस्थित आजचे वक्ते आदरणीय आचार्य भालशंकर सर आणि सर्व उपासक माता भगिनी बंधुजन हो, हात जोडावे आणि माझ्या मागे माझ्या सोबत म्हणावं. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपरिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि माता भगिनींनो आणि बंधुजनो, आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम आचार्य राजेंद्रजी भालशंकर यांचं मनापासून स्वागत करतो. पाली भाषा ही धम्माची भाषा आहे. बुद्ध वचन हे पालीमध्येच आहे आणि आपल्याजवळ कोणी आपल्याला शिकवणारं नव्हतं, म्हणून आपण फक्त पुस्तकातलं जसं उच्चारण करता येते तसं उच्चारण करून आपण पाठांतर केलं आणि वंदना आपण म्हणायला लागलो. पण त्या पाली भाषेचा अर्थ आपल्याला न समजल्या कारणानं ही वंदना बोर होते, कंटाळवाणा होते, हे स्टार्टमध्ये घ्या अशा प्रकारचे समाजातून प्रश्न निर्माण होतात. जे श्रद्धावान आहेत त्यांना समजो की न समजो ते ऐकतात, पण ज्यांच्या मनात श्रद्धा नाही ते काय बडबड करता सत्यनारायणाच्या पूजेसारखं असं म्हणून ते त्याची हेळसांड करतात. आणि जोपर्यंत पाली भाषा आपल्याला समजणार नाही तोपर्यंत ही धम्माची हेळसांड अशीच होत राहणार आहे. आणि म्हणून बुद्धविहार समन्वय समितीने पाली भाषेच्या प्रचाराचा निर्धार केलेला आहे. पाली भाषेचा प्रचार करणे समितीचं एक मोठं ध्येय आहे. आणि म्हणून या पाली भाषेच्या प्रचारासाठी आचार्य नंदकिशोर दादा साळवे, आचार्य राजेंद्रजी भालशंकर या दोघांवरती आम्ही मोठी जबाबदारी दिलेली आहे. तेव्हा आपण आज साप्ताहिक
आपण त्यांचे जे व्याख्यान आहेत ते व्याख्यान आपण मनपूर्वक आपण ग्रहण करावेत, घरी अभ्यास करावा, पाली भाषेची पुस्तकं आणावीत, पाठांतर करावं. गावातला एक माणूस जरी पाली भाषा शिकायला लागला तरी आपल्याला फार मोठं पुण्य संपादन केल्याचं समाधान मिळेल. मी आदरणीय आचार्य राजेंद्रजी भालशंकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. जय भीम सर्वांना. जय भीम सर. आज बुद्धविहार समन्वयी समितीतर्फे खास करून पाली भाषा या विषयावरती व्याख्यान आयोजित केलं आहे. आत्ताच आदरणीय अशोक भाऊ सरस्वती यांनी आपल्याला पाली भाषेचं थोडक्यात महत्वही सांगितलेलं आहे आणि बुद्धविहार समन्वय समितीने जो पाली भाषा शिकण्याचा शिकवण्याचा जो विडा उचललेला आहे, जो ध्यास घेतलेला आहे, तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि या कामासाठी स्वतः अशोक भाऊ सरस्वती, त्यानंतर आदरणीय आमचे मित्र उमेश पठारे सर, नंतर नंदकिशोर साळवे सर आणि त्याचबरोबर आज जॉईन झालेले मिलिंद पगारे सर जे टेक्निकल सहाय्य आपल्याला करता आहेत, या सर्वांनी यासाठी खूप ते प्रयत्न करत आहेत. मी स्वतःही प्रयत्न करत आहे. तर त्याबद्दल मी सर्वप्रथम बुद्धविहार समन्वय समितीचे अध्यक्ष संस्थापक आदरणीय अशोक भाऊ सरस्वती यांचे खूप खूप आभार मानतो. आणि त्याचबरोबर आज त्यांनी मला पाली भाषा प्रशिक्षण ह्या व्याख्यानासाठी दर मंगळवारला मला पाचारण केलं, त्याबद्दलही मी त्यांना त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर राष्ट्रीय सचिव आदरणीय प्राध्यापक उमेश पठारे सर यांचेही मी खूप आभार मानतो. त्याचबरोबर आमचे मित्र नंदकिशोर साळवे सर, मिलिंद पगारे सर, या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका, या व्याख्यानाला उपस्थित असलेले उपासक उपासिका यांचेही खूप आभार आणि स्वागत करतो. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी मी तथागत गौतम बुद्ध व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या या पाली भाषा प्रशिक्षण वर्गाला सुरुवात करतो. मित्रांनो, पाली भाषेचं महत्व हे जर आपण बघितलं तर ते अत्यंत महत्वाची भाषा म्हणून आज आपल्याला जाणून येईल किंवा माहिती पडेल. कारण का, जर बुद्ध धम्म जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, त्याचा भावार्थ समजून घ्यायचा असेल, त्यांच्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील, तर तुम्हाला पाली भाषा हे शिकणं अनिवार्य आहे. कारण पाली भाषेमध्येच बुद्ध धम्माचे जे ग्रंथ जे आहेत की त्याला त्रिपिटक म्हणतात. हा त्रिपिटक ग्रंथ जो आहे 3 ग्रंथांनी बनलेला असल्यामुळे त्याला त्रिपिटक म्हणतात. पिटक म्हणजे विभाग. तर ह्या त्रिपिटकामध्ये संपूर्ण बुद्धांचे 84,000 बुद्ध वचन जे आहेत ते पालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, म्हणजे पाली भाषेमध्ये लिहिण्यात आलेले आहेत. तर हे जर समजून घ्यायचं असेल तर जाहीर आहे की तुम्हाला पाली भाषा येणं हे महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ठरवलं की ह्या तमाम जनतेला, भारतीय जनतेला आपण बुद्ध धम्माची दीक्षा द्यायची आहे,
तत्पूर्वी त्यांच्याकडे अनेक धर्माचे धम्मगुरू जे आहेत त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या धर्मामध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलेली, परंतु बाबासाहेबांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केल्यानंतर बुद्ध धम्माचीच निवड केली. आता हा अभ्यास करत असताना सर्व बुद्ध वचन जे आहेत ते पाली भाषेमध्येच असल्यामुळे साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पाली भाषा शिकली. हे आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे. पाली भाषा शिकल्यानंतर अक्षरशः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्रिपिटका जे आहेत, बुद्धांचे जे वचन जे आहेत त्याचा अगदी सखोल अभ्यास केला आणि सखोल अभ्यास केल्यानंतर ठरवलं की हाच धम्म जो आहे हा खऱ्या अर्थाने भारतीय जनतेला न्याय देऊ शकतो, सुख देऊ शकतो, दुःखातनं मुक्त करू शकतो. इथली सामाजिक जी व्यवस्था जी आहे ती सामाजिक व्यवस्था सुद्धा परिवर्तन होऊ शकते, अंधश्रद्धा नष्ट होऊ शकते, विषमता नष्ट होऊ शकते आणि मनुष्याचं वैयक्तिक जीवन जे आहे ते जीवन सुखमय होण्यासाठी जे मनाची अवस्था आवश्यक असते, विकसित मनाची जी अवस्था आवश्यक असते ती अवस्था फक्त बुद्ध धम्मच प्राप्त करून देईल याची खात्री झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956 साली म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आता ह्या बुद्ध धम्माची दीक्षा देताना बाबासाहेबांच्या मनामध्ये फार मोठ्या आपल्याकडनं अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा कोणत्या होत्या? बाबासाहेबांनी स्वतः एक विधान केलं होतं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करेल. आता बौद्धमय करण्यासाठी जाहीर आहे की तुम्हाला त्या धर्माचं जे काही लिटरेचर आहे किंवा तत्वज्ञान जे आहे ते समजणं आवश्यक आहे. ते समजल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे महत्वाचं आहे आणि हे सर्व करण्यासाठी प्रशिक्षित वर्ग किंवा प्रशिक्षित लोक असणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. तर सर्व भिस्त जी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतामध्ये आता बौद्धतेर जे लोक आहेत किंवा ज्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे ह्या लोकांवरती भिस्त ठेवून बाबासाहेबांनी ही अपेक्षा केलेली की माझा समाज शिकेल आणि पुढे जे काही अज्ञानी आहेत, अडाणी जो लोक आहेत त्यांना हे संपूर्ण मार्गदर्शन करेल, ही एक भावना बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेली होती. असं करत असताना ही जी धार्मिक चळवळ जी आहे ह्या धार्मिक चळवळीकडे फार दुर्लक्ष झालं. कारण सर्व लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही राजकीय चळवळ आणि सामाजिक चळवळ जी काही सुरू केली होती त्या चळवळीमध्ये जास्त लक्ष देऊन राजकीय चळवळीमध्ये भाग घेतला, सहभाग नोंदवला आणि खऱ्या अर्थाने ती पुढे पण नेली. त्याचप्रमाणे सामाजिक चळवळ सुद्धा त्यामध्ये भाग घेतला, सहभाग नोंदवला आणि ती पण चळवळ पुढे नेली. परंतु जर खऱ्या अर्थाने बघितलं तर धार्मिक चळवळ जी आहे ती बाबासाहेबांची मागे राहिली. कारण का की धम्माचं अज्ञान असल्यामुळे आपण त्यामध्ये जास्त प्रगती करू शकलो नाही. तर ही बाब जी आहे ही लक्षात घेता बऱ्याचशा लोकांनी आताच्या अलीकडच्या काळामध्ये पाली भाषा शिकणं महत्वाचं ठरवलं आणि त्यानुसार पाली भाषा शिकायला सुरुवात केली आणि शिकवायलाही सुरुवात केली. तर मित्रांनो, पाली भाषेचं महत्व बाबासाहेबांनाही पटलं, आदरणीय अशोक भाऊ सरस्वती यांनी आपल्याला थोडक्यात महत्व सांगितलं, मलाही ते पटलं. म्हणून मी सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीमधून MA केलं पाली भाषेमध्ये, त्यानंतर नेट केलं
आणि आता सध्या PhD साठी रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे. मी स्वतः इंग्लंडला UK ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 10 दिवसाचं पाली भाषेचं वर्कशॉप जे होतं त्यामध्ये पण मी सहभाग नोंदवला. तर हे जे काही माझं कार्य आहे किंवा मी हे जे काही कार्य करतो आहे त्याचा ध्यास जो आहे तो ध्यास मला काही बुद्ध वचनं वाचल्यानंतर किंवा बुद्धांचं थोडंफार तत्वज्ञान जे आहे, प्राथमिक तत्वज्ञान जे आहे ते वाचल्यानंतर तो लळा लागला आणि मला खरंच त्याबद्दल म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला खऱ्या अर्थाने पाली भाषा समजते आणि थोड्याफार प्रमाणामध्ये बुद्धांचा धम्म जो आहे की त्याचं जे व्याकरण आहे किंवा भावार्थ आहे तो समजतो. परंतु एवढ्यावरच न थांबता माझं सामाजिक दायित्व समजून मी पाली भाषा शिकणे किंवा शिकवणे या क्षेत्रामध्ये पण उतरलो आणि त्यानुसार आज मी या तुमच्या समोर पाली भाषा शिकवण्यासाठी उपस्थित आहे. अशाच प्रकारचे सर्वांनी कार्य करावं हीच एक मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने आपलं आता पाली भाषेचं प्रशिक्षण जे आहे त्याचे आपण सुरुवात करूया. मित्रांनो, बुद्ध धम्म जो आहे हा 3 विभागामध्ये ग्रंथामध्ये विभागला गेलेला आहे आणि त्याला त्रिपिटक असं पालीमध्ये म्हणतात. म्हणजेच काय त्रिपिटक म्हणजेच काय 3 पेटारे किंवा विभाग असा त्याचा खरा अर्थ आहे. जगामध्ये जेही धार्मिक साहित्य आहेत किंवा ग्रंथ आहेत, कोणत्याही धर्माचं साहित्य घ्या किंवा ग्रंथ घ्या तर जगामध्ये सर्वात मोठं धार्मिक साहित्य जर कोणाचं असेल तर ते बुद्ध धम्माचं आहे. आणि सर्वात जास्त ट्रान्सलेशन ज्या अनेक भाषांमध्ये ज्या धार्मिक साहित्याचं झालं असेल तर ते बौद्ध साहित्याचं आहे. कारण हे जे तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान कोणा एका विशिष्ट व्यक्तीसाठी नाही तर समस्त जनतेसाठी आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो, तो कोणत्याही धर्माचा असो, प्रत्येक व्यक्तीला, मानव म्हटल्यानंतर, मनुष्य म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला ते लागू होतं. तर असं हे जे काही धर्मग्रंथ आहे किंवा साहित्य जे आहेत हे 3 भागामध्ये विभागलेलं आहे त्रिपिटक म्हणून. त्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक असे हे 3 भाग यामध्ये आहेत. तर या ठिकाणी भगवान बुद्धांनी 45 वर्ष जो काही धम्म उपदेश जो दिलेला आहे तो सगळा धम्म उपदेश ह्या पाली भाषेमध्ये दिलेला आहे. याचं कारण का? कारण त्या काळामध्ये पाली भाषा ही बोली भाषा होती. म्हणजे सामान्य जनापासून तर राज दरबारापर्यंत साहित्यामध्ये सर्व ठिकाणी ही भाषा बोलली जात होती, लोकांना समजत होती. त्यामुळे भगवान बुद्धांनी स्वतः या भाषेमध्ये धम्म उपदेश देण्यास सुरुवात केली. तर ही बोली भाषा असल्यामुळे भगवान बुद्धांचे जे काही धम्म वचन जे आहेत ते सर्वांना समजलेत. ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा होता त्यांनी सर्वांनी त्याचा लाभ घेतला. ज्यांना तो लाभ घेता आला नाही ते त्यापासून वंचित राहिले. तर आपण ही जी पाली भाषा म्हणतो आहोत, बोली भाषा म्हणतो आहोत, तर ही पाली हा जो शब्द जो आहे हा ऍक्च्युली ह्या भाषेला पूर्वीपासून नव्हता. खरं ह्या भाषेचं नाव, मूळ नाव जे आहे ते मागधी भाषा म्हणून आहे. मागधी भाषा हे मूळ नाव असताना सुद्धा ह्या भाषेला पाली हा शब्द कसा आला याचं संशोधन करणं हेही महत्वाचं आहे किंवा त्याचा अभ्यास करणं हेही महत्वाचं आहे. तर त्यानुसार जर तुम्ही इतिहासामध्ये जर गेलात तर पाली हा शब्द जो आहे मागधी भाषेसाठी किंवा भाषेसाठी तर तो 19व्या शतकापासून तो त्याची सुरुवात झालेली आहे. पाली भाषा या शब्दाची सुरुवात कुठून झालेली आहे? 19व्या
शतकापासून. तर ह्या पाली भाषेला किंवा मागधी भाषेला आपण पाली का म्हणतो, तर याचा सुद्धा इतिहास आहे. तो इतिहास जर आपण बघितला तर तो इतिहास आपल्याला श्रीलंकेमध्ये जर जे लिटरेचर आपण बघतो त्या लिटरेचर मध्ये आपल्याला आढळून येतो. तर पहिला जो पाली भाषेचा उपयोग जो आहे, तर श्रीलंकेमध्ये जे काही दीपवंश किंवा महावंश हे जे काही 2 ग्रंथ आहेत, त्या 2 ग्रंथांमध्ये आपल्याला पाली भाषा म्हणून पाली ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे आचार्य धम्मपाल यांनी सुद्धा परमत्थ दीपनी नावाचा जो अट्टकथा जी आहे, खुद्दक निकायाची जी अट्टकथा आहे, त्यामध्ये सुद्धा पाली भाषा म्हणून याचा उपयोग केलेला आहे. तर पूर्वी आपण जर ह्या भाषेचा थोडा जर इतिहास बघितला तर पूर्वीच्या काळामध्ये वैदिक भाषा म्हणून एक भाषा होती, परंतु बोली भाषा ही अनेक प्रांतामध्ये वेगवेगळी होती. परंतु इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला वैदिक भाषेचा आपल्याला थोडाफार परिचय होतो. त्यानंतरच्या काळामध्ये ह्याच भाषेला किंवा याचाच विकसित रूप म्हणा किंवा डेव्हलपमेंट जी झाली पुढे त्याचं रूप म्हणा, छंदस भाषा म्हणून त्या भाषेला नाव पडलं गेलं किंवा ती भाषा प्रचलित झाली. तर छंदस भाषा आणि पाली भाषा यांचा किंवा वैदिक भाषा यांचा जवळचा संबंध आहे. कारण बऱ्याच बोली भाषा म्हणजे पाली भाषेमध्ये वैदिक भाषा आणि छंदस भाषा यांचे शब्द पाली भाषेमध्ये आलेले आहेत आणि नंतर पाली भाषेच्या नंतर ज्या काही भाषा विकसित झाल्यात त्यामध्ये पाली भाषेचे शब्द त्यामध्ये बरेचसे अंतर्भूत झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने हे जे पाली जो शब्द जो आहे हा श्रीलंकेमध्ये जे काही साहित्य निर्माण झालं तिथल्या जे काही विद्वान जे आहे वक्सडुबे, सिरी वक्सडुबे जे आहेत किंवा प्रज्ञा स्वामी जे आहेत यांनी जे काही ग्रंथ लिहिले त्या ग्रंथामध्ये आपल्याला हे सर्व काही आढळून येतं. त्यानंतर ही जी भाषा जी आहे ही भाषा किंवा हा जो शब्द जो आहे हा पाली शब्द या भाषेला कसा आला असेल, म्हणजे हे काही जे काही मत जे आहेत त्या मतानुसार सुद्धा आपल्याला थोडा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर पहिलं मत जे आहे की हा पाली शब्द भाषा म्हणून कसा आला, तर पहिला मत जे आहे ते म्हणजे बुद्ध वचन जे आहे किंवा त्रिपिटकातील जो मूळ पाठ जो आहे त्याला एखाद्या वेळेस पाली हा शब्द असावा असं एक मत स्कॉलर जे आहेत त्यांनी मांडलेला आहे. दुसरा जो अर्थ जो आहे की पाली शब्दाचा पाठ या अर्थाने त्याचा अर्थ घेतला असेल किंवा त्याला प्राधान्य दिलं असेल, कारण संस्कृतमध्ये पाठ हा शब्द मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. आणि तिसरा जो भाग जो आहे, तिसरं मत जे आहे की संस्कृत भाषेमध्ये पाली शब्दाचा अर्थ पंक्ती शब्द म्हणून घेतला गेलेला आहे किंवा घेण्यात आलेला असावा. म्हणून अशा पद्धतीने हे 3 मत जे आहे तर 3 मताचा आधार घेऊन हा पाली शब्द ह्या मागधी भाषेला जोडला गेला असावा असं स्कॉलर जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर असो हा आपल्याला माहित असावा इतिहास म्हणून त्या अर्थाने मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे. तर मित्रांनो ही जी भाषा जी आहे ह्या भाषेचा उगम कुठे कसा कोणत्या कारणाने झाला हे सुद्धा आपल्याला तपासणं महत्वाचं आहे किंवा माहित असणं महत्वाचं आहे. तर यावरही बरेचसे जे स्कॉलर जे आहेत म्हणजे युरोपियन स्कॉलर्स आहेत किंवा आपले इंडियन जे स्कॉलर्स आहेत यांनी सुद्धा अनेक असे मत मांडलेले आहेत. तर त्यापैकी जे सर्वात मोठे आणि ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाली भाषेवरती अभ्यास केलेला आहे
आणि आपल्याला त्यांचं आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत की त्यांनी पाली भाषेचा अभ्यास करून डिक्शनरी लिहून काढलेली आहे. परत त्या पाली भाषेचं रोमन लिपीमध्ये ट्रान्सलिटरेशन पण केलेलं आहे आणि त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर पण करून ठेवलेलं आहे. ह्या व्यक्तीने जर एवढं महान कार्य जर केलं नसतं तर बहुधा आपल्याला बऱ्याचशा अडचणी पाली भाषा शिकण्यामध्ये आल्या असत्या. तर प्रोफेसर राइस डेव्हिस यांच्या मतानुसार ही भाषा जी आहे कोशल प्रदेशामध्ये इसवी पूर्व 6व्या व 7व्या शतकामध्ये बोलली जात असावी आणि तिथूनच ह्या भाषेचा उगम झाला असावा असं अशा पद्धतीने ह्या रिस डेव्हिस ह्या स्कॉलरनी मत मांडलेलं आहे. कारण का की त्यांच्या मताप्रमाणे भगवान बुद्ध हे कोशल प्रदेशामधीलच होते आणि ही जी भाषा जी आहे ही त्यांची मातृभाषाच असावी असा कयास त्यांनी मांडलेला आहे किंवा असं मत त्यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर वेस्टरगार्ड आणि कुही यांच्या मतानुसार ही भाषा उज्जैनी प्रदेशाची असावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. याचं ते कारण देत असताना सांगतात की गिरनारचा जो अशोक शिलालेख आहे तर त्या शिलालेखावरती असलेली भाषा आणि उज्जैनीमध्ये असलेली जी भाषा जी आहे त्यामध्ये बरचसं साम्य आहे. तर ह्या नंतर आर्वो फ्रँक नावाचा जो काही स्कॉलर आहे त्याच्यानुसार पाली भाषेचं उगमस्थान हे विंध्य पर्वत असावं. कारण गिरनारचा जो शिलालेख आहे त्याच्यामध्येही त्यांना साम्य आढळून आलेलं आहे. नंतर स्टेन कोनो जे आहेत त्यांच्या मतानुसार विंध्य प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये ह्या भाषेचा उगम झाला असावा असं त्यांना वाटतं. किंवा डॉक्टर ओल्डनबर्ग जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही भाषा कलिंग प्रदेशाची असावी. कारण का की लंका शेजारी असल्यामुळे आणि कलिंगवरूनच लंकेमध्ये धम्मोपदेशाचे कार्य किंवा धम्म त्या ठिकाणाहून गेला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की कलिंग देशाची जी भाषा जी होती ती पाली भाषा होती आणि तिचा उगम तिथूनच असावा. नंतर मूलर जो आहे त्याने सुद्धा कलिंगच सपोर्ट केलेला आहे की ही भाषा कलिंग प्रदेशाची असावी. तर याच्यामध्ये प्रत्येक जे स्कॉलर आहे यांच्या मतामध्ये फरक आहे, डिफरन्स आहे. परंतु आपल्याला त्याच्याशी जास्त आपल्याला खोलात जायचं नाहीये. परंतु एवढं मात्र आपण समजलं पाहिजे की उत्तर भारतामध्ये मागधी भाषा मगध प्रांत जो आहे म्हणजे आताचा आपण पाटलीपुत्र म्हणजे पटना जो शहर जे आहे किंवा मगध राज्य जे आहे जुनं किंवा पटना शहराच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागाला मगध प्रांत म्हणायचे आणि तिथली ही भाषा आहे असं मात्र आपले इंडियन जे स्कॉलर जे आहेत ते आपलं मत मांडतात. म्हणून पाली भाषा ही उत्तर भारतामध्ये तिचा उगम झालेला असावा असं आपण असं समजूया. अशा पद्धतीने ह्या भाषेचा उगम आपण बघितला, तिचं महत्व बघितलं. नंतर त्या भाषेचा जसा विकास होत गेला, आधी ही भाषा पाली भाषा बोलीभाषा म्हणून होती. त्यानंतर भगवान बुद्धांनी ह्या भाषेमध्ये धम्मोपदेश दिल्यामुळे आणि ही भाषा साहित्यामध्ये म्हणजे भगवान बुद्धांचे पूर्ण जे त्रिपिटक मधील वचन जे आहेत ते वचन श्रीलंकेच्या संगतीमध्ये रायटिंग लिखित स्वरूपामध्ये लिहिल्या गेल्यामुळे ती एक साहित्याची भाषा म्हणून पण उदयास आली. त्या काळामध्ये मगध प्रांतामध्ये तिथले जे काही राजे रजवाडे होते त्यांनी सुद्धा ह्या भाषेला राजभाषा म्हणून दर्जा दिला. नंतर ह्याच भाषेमध्ये गाथा लिहिल्या गेल्यात, कथा लिहिल्या गेल्यात, अनेक प्रकारचे साहित्य ह्या भाषेमध्ये लिहिल्या गेल्यामुळे त्या बोली भाषेपासून तर आताच्या साहित्यिक भाषेपर्यंत ह्या भाषेचा प्रवास आपल्याला किंवा प्रगती आपल्याला किंवा विकास आपल्याला दिसून येतो. तर ही जी भाषा जी आहे या भाषेचं महत्व आपण एक धम्म शिकण्याच्या माध्यमासाठी किंवा शिकण्यासाठी आपण हे गृहीत धरतो आहोत. परंतु
नुसताच धम्म शिकण्यासाठी ह्या पाली भाषेचं महत्व नसून विविध प्रकारे सुद्धा ह्या भाषेचं महत्व आहे. तर जे काही लोक सध्या भाषा ह्या विषयावरती जे काही अध्ययन करत असतील, संशोधन करत असतील, त्यांनी जर पाली भाषेचा जर अभ्यास केला आणि पाली भाषा जर अवगत केली तर त्यांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन त्यामध्ये आढळून येतील. कारण पाली भाषेमधीलच वाक्य रचना, नंतर त्यामधील शब्द, त्यातील भावार्थ हे तुम्हाला अनेक भाषांमध्ये आढळून येतील. नुसत्याच भारतीय भाषेमध्ये नाही तर अनेक परदेशी भाषा ज्या आहेत, अनेक देशातील भाषा ज्या आहेत त्या भाषांमध्ये सुद्धा तुम्हाला आढळून येतील. इंग्रजी भाषाचा सुद्धा, इंग्रजी भाषा जी आहे त्याच्यामध्ये आणि पाली भाषेचे जे सिंटॅक्स जे म्हणतो आपण, वाक्य रचना जी म्हणतो किंवा काही जे नियम आहेत ते सेम पाली भाषेमध्ये आहेत किंवा ते इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा आहे. तर भाषा शिकण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी तुम्ही जर त्याआधी पाली भाषा शिकलात तर त्याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. ही भाषा नुसती भारतामध्ये सीमित नाही राहिली तर अनेक देशांमध्ये सुद्धा या भाषेचा प्रचार प्रसार झाला. कारण सम्राट अशोकाने विविध प्रांतामध्ये, विविध देशांमध्ये त्या काळी अनेक भिक्खूंना धम्म प्रचारासाठी पाठवलेलं होतं. त्याच्या अनुषंगाने आजही अनेक देशांमध्ये आपल्याला बुद्ध धम्म आणि त्यांची पाली भाषा जी आहे, धम्माची जी भाषा आहे त्याचं अध्ययन करणाऱ्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज प्रत्येक देशामध्ये आपल्याला आढळून येतात. तर अशा प्रकारे पाली भाषेचं महत्व जे आहे की इंटरनॅशनल जे काही आपल्याला स्नेह उत्पन्न करायचा असतो किंवा रिलेशनशिप आपल्याला विकसित करायचे असतात तर दाक्षिणात्य सर्व जे देश जे आहेत या देशांमध्ये धम्म आणि पाली भाषा शिकल्यामुळे किंवा अस्तित्वात असल्यामुळे भारताचे ह्या देशांशी खूप चांगले धार्मिक आणि राजकीय किंवा इतर कल्चरल हे संबंध खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत. त्रिपिटकामध्ये नुसतं धम्माच्या बाबतीमध्ये तुम्हाला वर्णन दिसणार नाही तर तुम्हाला त्यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक हे सर्व जीवन जे आहे, तत्कालीन जीवन जे आहे, लोकांचं तत्कालीन जीवन जे आहे याच्यावर सुद्धा आपल्याला प्रकाश पडलेला दिसेल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये माहिती मिळेल. म्हणून हिस्ट्रीची जे काही विद्यार्थी जे आहेत, इतिहासाचं जे संशोधन करणारे जे लोक आहेत तर त्या काळामध्ये कशा प्रकारे राजव्यवस्था होती, कशा प्रकारे राजे आणि प्रजा यांच्यामध्ये चे संबंध कसे होते किंवा प्रजा कशी एकमेकांच्या बरोबर वागत होती, कोण राजा कधी होऊन गेला, त्याचा काळ काय, त्याचा पिरियड काय, कोणी कोणाला वध केला, कोण कोणच्या गादीवरती बसला, याची संपूर्ण हिस्ट्री आपल्याला ह्या त्रिपिटकामध्ये दिसून येते. आणि धम्माच्या बाबतीमध्ये तर तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्रिपिटक वाचल्यानंतर किंवा धम्म शिकल्यानंतर आमूलाग्र बदल होईल याची तर मला पूर्ण खात्री आहे. म्हणून त्रिपिटक वाचण्यासाठी भाषा शिकणं किंवा धम्म शिकणं हे अतिशय महत्वाचं आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा भगवान बुद्धांनी खूप चांगले उपदेश या त्रिपिटकामध्ये दिलेले आहे. त्यांनी तर खूप ते कशी भारद्वाज म्हणून एक सुत्त आहे त्यामध्ये तर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काय काय करावं आणि काय करू नये याचं सुद्धा खूप छान आणि उपमा देऊन त्यामध्ये भगवान बुद्धांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. विज्ञानाच्या बाबतीत तर काही सांगायलाच नको कारण पूर्ण धम्म जो आहे हा विज्ञानावरतीच आधार आहे, म्हणजे सायन्सवरतीच आधार आहे. आणि सायन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून निसर्गाची एक रूप असलेला जो भाग त्यालाच आपण सायन्स म्हणतो. निसर्गाशी एकरूप समरूप झालेला जे काही क्रिया असतील, जे काही प्रसंग असतील, जे काही घटना असतील, काही सिद्धांत असतील, काही प्रमेय असतील त्यालाच आपण काय विज्ञान म्हणतो. आणि हे सर्व काय निसर्गावरती आधारित आहे, निसर्गाच्या नियमावरती आधारित आहे. आणि हा धम्म जो आहे, बुद्ध धम्म, हा सगळा निसर्ग नियमावरतीच आधारित आहे. म्हणून आपण विज्ञान जे काही शिकणारे जे विद्यार्थी आहेत किंवा संशोधक आहेत यांनी सुद्धा
जर अभिधम्म हा जो त्रिपिटकातला एक जो भाग जो आहे हा जर त्यांनी जर अभ्यासला तर त्यांना निसर्गामध्ये होणाऱ्या ज्या काही प्रक्रिया आहेत, म्हणजे नुसतंच पृथ्वीवरती नाही तर पूर्ण खगोलशास्त्र जे आहेत, आकाशगंगा ज्या आहेत, ह्या सर्व बाबतीची अगदी इत्थंभूत माहिती ज्यांना खगोलशास्त्रामध्ये किंवा विज्ञानामध्ये आढळून येईल. शिक्षकांच्या बाबतीमध्ये पण मला सांगायचं वाटतं की जे शिक्षक जे आहेत यांना ह्या त्रिपिटकामधून किंवा बुद्धांचं जे चरित्र जे आहे त्याच्यावरनं किंवा बुद्धांची शिकवण्याची जी काही पद्धत जी आहे ही जर त्यांनी अभ्यासली आणि त्या पद्धतीने मुलांना किंवा विद्यार्थ्यांना शिकवलं तर त्याचा मोठा लाभ ह्या सर्व आपल्या विद्यार्थ्यांना होईल. कारण बुद्धांकडे गेलेला प्रत्येक व्यक्ती हा कधीही रिकामा हाताने परत आलेला नाही. त्याला किती मोठ्या प्रकारची समस्या असो, शंका असो किंवा तो दूषित भावनेने त्यांच्याकडे गेलेला असो, त्याचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय भगवान बुद्धांनी त्याला परत पाठवलेलं नाहीये आणि प्रत्येक जण समाधानी होऊनच आलेला आहे, भले तो कोणत्याही उद्देशाने त्यांच्याकडे गेलेला असावा. तर त्यांची जी शिकवण्याची पद्धत जी होती ती पद्धत जी आहे ती फार सुंदर होती. भगवान बुद्ध कधी कधी रागवून सुद्धा एखाद्याला मार्गदर्शन करत होते की तुला हे कळत नाही का, याचे परिणाम काय होणार, हे सर्व ते सांगत होते. कधी कधी उपमा देऊन सांगत होते. उपमा म्हणजे झाडाची उपमा आहे, पाण्याची उपमा आहे, नदी, डोंगर, आकाश वगैरे, जवस, ह्या पद्धतीने उपमा देऊन ते सांगत होते. कधी कधी कथा सांगत असत, कधी कधी दृष्टांत सांगत असत, कधी कधी अगदी शांतपणे त्या व्यक्तीला समजून सांगत असत, कधी कधी त्या व्यक्तीला उलट प्रश्न विचारून त्याच्याकडनंच उत्तर काढून घेत असत. अशा विविध पद्धतीने भगवान बुद्ध धम्मदेशना देत होते. अशा पद्धतीने वकील जे आहेत, वकिलांना सुद्धा धम्माचा जर त्यांनी अभ्यास केला त्रिपिटकाचा, त्यात विशेष करून विनय पिटकाचा जर त्यांनी अभ्यास केला तर त्यांच्या वकिलीमध्ये त्यांना त्याचा फायदा खूप होणार. कारण भगवान बुद्धांनी जे काही विनय जे दिलेले आहेत ते सगळे विनय जे आहेत ते एक प्रकारे नियमच आहेत आणि ते नियम भगवान बुद्धांनी तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठीच ते नियम तुम्हाला ते घालून दिलेले आहेत. आणि त्याचं उल्लंघन केल्यानंतर त्याचं प्रायचित्त काय, त्याची सजा काय किंवा त्याचे परिणाम काय, हे सगळे त्या ठिकाणी दिलेले आहेत. पंचशील हे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. तुम्ही हे करू नका, अशा पद्धतीने तुम्ही वागू नका, आणि जर ते केलं तर मग तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला समस्येला सामोरं जावं लागेल. वकिलीमध्ये किंवा संविधानामध्ये सुद्धा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच पद्धतीने सगळ्या पद्धतीने नियम घालून दिलेले आहेत. चोरी करू नका वगैरे वगैरे, त्याच्यावरचे काही जे नियम आहेत तो आता मोठा भाग आहे. तर अशा पद्धतीने फक्त पाली भाषा शिकणं हे जे आहे हे फक्त धम्म शिकणं किंवा स्वतःचं वैयक्तिक जीवन सुखी करणं हे तर आहेच, परंतु इतर तुमच्या प्रोफेशनल किंवा व्यावसायिक प्रांतामध्ये क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल किंवा पुढे ते नेऊ शकेल. इतकं मोठं तत्वज्ञान ह्या धम्मामध्ये आहे, त्रिपिटकामध्ये आहे. आणि ते शिकल्यानंतर तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये नक्कीच प्रकाश पडेल किंवा आमूलाग्र बदल होईल. तर मित्रांनो, हे मी सांगण्याचा खटाटोप का केला किंवा प्रयत्न का करतो आहोत की आज आपण आजपासून सुरुवात केलेली आहे आणि वर्षावासामध्ये आपण ही पाली भाषा शिकणार आहोत. तर पाली भाषा शिकून धम्माचा अभ्यास करून आपण इतरांना पण ते सांगणार आहोत. हा जर तुम्ही आजपासून वसा घेतला किंवा पण केला तर हे आपले दर मंगळवारचे जे लेक्चर जे आहेत हे सुरळीतपणे चालू राहतील आणि त्याचा योग्य लाभ पण होईल. तर पठारे सर, हॅलो. हा सर, आपल्या किती वेळपर्यंत आपल्याला लेक्चर आहे? किती वेळ आहे अजून? आहे अजून 10 मिनिट. हो, अजून 10 मिनिट आहे सर. बरं.
तर पाली भाषा या अनुषंगाने आज आपण प्रथमतः सुरुवात करूया की प्रत्येक भाषा जी आहे त्यामध्ये तुम्हाला स्वर आणि व्यंजन आढळून येतात. प्रत्येक भाषेमध्ये घ्या, इंग्रजी भाषा घ्या, मराठी भाषा घ्या, हिंदी भाषा घ्या, कोणतीही भाषा घ्या, यामध्ये तुम्हाला स्वर आणि व्यंजन हे सगळे तुम्हाला आढळून येतील. मराठीमध्ये पण आहे, पाली भाषेमध्ये सुद्धा आहे. तर पाली भाषेमध्ये एकूण तुम्हाला 33 व्यंजन आणि 8 स्वर आढळून येतील. आता तुम्ही जर पुस्तक आपलं वही आणि पेन जर घेऊन बसला असाल तर मी जे काही सांगतो आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करणं सुकर होईल. तर 8 स्वर आणि 33 व्यंजन. तर आता 8 स्वर जे आहेत ते कोणते आहेत? ओ, आ, ई, ई, उ, ऊ, ए आणि ओ. तुम्ही लिहून जर घेत असाल तर मी परत सांगतो. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ओ असे 8 स्वर आहेत. परंतु काही व्याकरणकारांनी 10 स्वर सांगितलेले आहेत. त्याचं कारण का की शेवटचे जे ए आणि ओ जे स्वर जे आहेत त्याचे त्यांनी 2 भाग केलेले आहेत. एक ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर, म्हणजे ए ऱ्हस्व आणि ए दीर्घ असे 2 प्रकार. परत ओचा पण ओ ऱ्हस्व आणि ओ दीर्घ असे हे 4 होतात आणि आधीचे 6 असे 10 स्वर सुद्धा काही व्याकरणकारांनी दिलेले आहेत. आणि ह्या ए ला हे 2 भागामध्ये डिवाइड झाल्यामुळे आपण त्याला संयुक्त स्वर सुद्धा म्हणतो. ए आणि ओ हे काय आहे? संयुक्त स्वर आहेत. तर अशा प्रकारे हे जे 8 स्वर जे आहेत याच्यावर आधारित पूर्ण पाली भाषा आहे. पाली भाषेमध्ये स्वराला अत्यंत महत्व आहे. किंबहुना मी तर म्हणतो त्या स्वरांवरच आधारित ही पाली भाषा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण पाली भाषेमधील प्रत्येक शब्द काही अपवाद, अगदी थोडके काही अपवाद सोडता सगळे शब्द स्वरांत शब्द आहेत. स्वर अंत म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी स्वराचा उच्चार होत असतो, म्हणून आपण त्याला स्वर अंत म्हणजेच काय स्वरांत शब्द असे म्हणत असतो. म्हणून पाली भाषा म्हटलं की प्रत्येक शब्द, पाली भाषेतील प्रत्येक शब्द हा स्वरांत आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी तुम्हाला स्वराचा उच्चार हा येणारच. उदाहरणार्थ नर जर शब्द जर घेतला आपण नर, तर र उच्चार करताना सगळ्या शेवटी आपल्याला अ चा उच्चार करावा लागतो. म्हणून नर शब्द हा काय आहे? अकारांत, म्हणजे अकारांत अंत हा शब्द आहे. अकारांत शब्द नर. अकारांत शब्द का आहे की त्याच्या तो उच्चारल्यानंतर सगळ्या शेवटी अ चा उच्चार होतो, म्हणून आपण त्याला अकारांत शब्द म्हणतो. आता अ काय आहे? स्वर आहे, बरोबर. दुसरा जर शब्द आपण घेतला, आपलं स्वर घेतला आ, तर आ हा जो स्वर जो आहे हा मॅक्झिमम स्त्रीलिंगीसाठी उपयोगात येतो. कारण स्त्रीलिंगी मधले जे काही जेवढे नावं जे आहेत ते सगळे आकारांत आहेत. कारण आकारांत म्हणजे काय? सगळ्यात शेवटी त्या शब्दाच्या शेवटी आ चा उच्चार होतो, म्हणून त्याला आकारांत असं आपण म्हणतो. तर उदाहरणार्थ लता घ्या, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द घ्या. वनिता घ्या, वनिता नंतर आणखी लता, बरेचसे शब्द आहेत. तर ते शब्द जे आहेत आकारांत आहेत, म्हणून आपण त्यांना आकारांत असे म्हणत असतो. नंतर पुढचा जो स्वर जो आहे अ आ ई आहे. ई हा शब्द सुद्धा, आपला स्वर सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा पुल्लिंग शब्दामध्ये आढळेल, नपुंसकलिंग शब्दामध्ये आढळेल आणि स्त्रीलिंग मध्ये पण आढळेल. मुनी आहे, सुखकारी आहे, आणखी इत्थी शब्द आहे. हे सगळे इकारा आपलं पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग मध्ये आपल्याला ते आढळून येतात. त्यानंतर दीर्घ ई जो आहे त्याचे सुद्धा त्या इकारांत शब्द जे आहेत तेही तुम्हाला
बरेचसे या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ दंडी आहे, जटी आहे, ज्ञानी आहे, हे शब्द हे सगळे इकारांत शब्द आहेत, दीर्घ इकारांत शब्द आहेत. त्याचप्रमाणे उ आहे, रस्व आहे उ, तर भिक्खू हा शब्द आहे. नंतर संयमदू हा दीर्घ उकारांत शब्द आहे. तर हे मी उदाहरणं का देत आहोत की तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की पाली भाषेमध्ये सगळे शब्द जे आहेत ते स्वर अंत आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी तुम्हाला स्वराचा काय येईल, उल्लेख उच्चार आढळून येईल. म्हणून पाली भाषेमध्ये स्वरांना खूप महत्व आहे आणि ते उच्चारणाच्या बाबतीमध्ये तर अतिशय महत्व आहे. उच्चारणाच्या बाबतीमध्ये अतिशय महत्व आहे. म्हणून स्वर हे पाठ असणं किंवा माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे. यानंतर जे व्यंजन जे आहे, व्यंजन ते 33 व्यंजन पाली भाषेमध्ये आहेत. तर व्यंजन कोणते आहेत? क, ख, ग, घ आणि सगळ्यात शेवटी ञ. असा तुम्ही मराठी जर व्याकरण शिकला असाल तर त्यामध्ये हे सगळे व्यंजन आहेत. त्यानंतर च, छ, ज, झ आणि ञ. अशा प्रकारे हा एक दुसरा वर्ग आहे. त्यानंतर तिसरा वर्ग आहे ट, ठ, ड, ढ, न. नंतर प, फ सॉरी त, थ, द, ध, न. नंतर प, फ, ब, भ, म. हे जे आहेत हे 5-5 व्यंजन एका वर्गामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो अंग म्हणतो आहे मी, ञ म्हणतो आहे, न म्हणतो आहे किंवा न किंवा म, हे उच्चार करत असताना आपण नाकातनं जो काही आवाज काढत असतो त्याला, त्या नाकातनं आवाज काढल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, अनुस्वर म्हणतो आपण त्याला, किंवा पालीमध्ये त्याला निग्रहित म्हटलं जातं. तर ह्या निग्रहितांना पण खूप महत्व आहे. शब्द लिहिताना, पालीमध्ये लिहिताना तो कसा लिहायचा ते आपण बघूया पुढे. तर अशा प्रकारे हे 5 वर्गामध्ये 5-5च्या नुसार हे व्यंजन डिस्ट्रीब्यूट झालेले, वर्गवारी करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर उरलेले जे काही 8 जे काही व्यंजन जे आहेत त्याला संकीर्ण व्यंजन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, मिसलिनियस संकीर्ण म्हणजे अचानक उपयोगी पडणारे किंवा त्याला दुय्यम महत्व दिले गेलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. तर त्यामध्ये काय आहे, य, र, ल, व, ह, ळ, स आणि अंग. असं अंग सुद्धा आपण ह्या व्यंजनामध्ये घेतलेलं आहे. ऍक्च्युअली त्याला प्युअर नसल किंवा निग्रहित असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे 33 व्यंजन जे आहेत यांचा सुद्धा खूप मोठा उपयोग पाली भाषेमध्ये शब्द रचना करताना केला जातो. किंवा जे काही क्रियापद जे आहेत पाली भाषेमध्ये ते विकसित करण्यासाठी ह्या व्यंजनांचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि ते शिकणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने पहिला वर्ग जो आहे, जर तुम्ही बघितलं व्यंजनाचा, आपण जे क, ख, ग, ग वगैरे असं म्हटलं, तर तुम्ही जर अभ्यास केला, भाषाशास्त्राचा जर अभ्यास केला, तर याचा जो उच्चार जो मी करतो आहे क, ख, ग, घ आणि अंग, तर याचा उच्चार मी कंठातून करतो आहोत. मी मुखातील इतर जे काही अवयव जे आहेत त्या अवयवाचा कुठल्याही प्रकारे मी उपयोग करत नाही. तर ते कंठातनं जसा आवाज निघतो आहे तशा पद्धतीने मी तो त्याचा उच्चार करतोय. म्हणून ह्या वर्गाला कंठज असं नाव दिलेलं आहे पालीमध्ये. कंठातनं उत्पन्न झालेला आवाज म्हणून तो कंठज. त्यानंतरचा दुसरा जो च, छ, ज, ज हा जो वर्ग जो आहे तो वर्ग कशा पद्धतीने उच्चार केला जातो आहे, च, छ, ज, ज. तर माझी जी जीभ जी आहे ती वरच्या टाळूला ती प्रेस केली जाते आहे आणि त्यातनं जी काही हवा निघते किंवा जो काही ध्वनी निघतो आहे तो ध्वनी निघतो आहे, ते उच्चारण होत आहे. त्या उच्चारणाला आपण काय म्हणतो, तालुज. म्हणजेच काय, टाळू जे आहे त्याला जीभ प्रेस करून जे काही वर्ण उच्चारले जातात त्या वर्गाला तालुज असं म्हटलं जातं.
किंवा तालव्य संस्कृतमध्ये म्हटलं जातं. त्यानंतर बघा कंठातून पुढे आलो आपण, टाळूपर्यंत आलो, जिभेचा आपण उपयोग करायला लागलो. नंतर टाळूच्या पुढे एक दात आणि टाळूच्या पुढे एक असा उंचवटा, आपला असा गोल उंचवटा आहे बघा, त्याचा उपयोग करून आपण उच्चारण करत असतो. तर तो तिसरा वर्ग म्हणजे ट ठ ड ड ड. म्हणजेच काय, जिभेचं जे टोक जे आहे, टीप जे आहे, ती आपण त्या जो उंचवटा भाग जो आलेला आहे त्याला एकदम जोरात प्रेस करतो आणि ध्वनी काढत असतो. तर अशा प्रकारे हा तिसरा जो वर्ग जो आहे त्याला आपण मुद्धज असं म्हणतो. मुद्धज म्हणजे ही जे जो भाग जो आहे उंचवटा टाळूच्या पुढचा, त्याला मुद्धज असं म्हटलं जातं. सॉरी, मुद्ध असं म्हटलं जातं. तिथून उत्पन्न झालेला जो ध्वनी आहे त्याला मुद्धज असं म्हटलं जातो. तर तो वर्ग जो आहे ट ठ ड ढ आणि न, निगहित मध्ये न. त्यानंतरचा पुढचा जो आहे वर्ग जो आहे तो त वर्ग आहे. तर बघा त्याच्या पुढे आपला आता दात आहेत. आता दात आणि जिभेच्या साह्याने आपण ध्वनी निर्माण करणार आहोत किंवा उच्चार करणार आहोत. तर त थ द ध, जी जीभ जी आहे ती आपण दाताला प्रेस करतो आणि त्यानुसार मग तो आपला वर्ग, आपला उच्चार निर्माण होत असतो. म्हणून त्याला त वर्ग म्हटलेला आहे. म्हणूनच त्याला तालुज असं म्हटलेलं आहे. सॉरी, दंतज. तालुज होऊन गेला, दंतज हा आपण असं त्या वर्गाला नामकरण केलेलं आहे. त्यानंतर दाताच्या पुढे फक्त आता कोणता भाग राहिला मुखातला, होठ. तर होठाचा उपयोग करून आपण कोणता वर्ग तयार करतो, प प ब ब. यामध्ये बघा प्रत्येक व्यंजन उच्चारण करताना आपण होठाचा उपयोग करतो, म्हणून त्याला होटज असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे मी आज तुम्हाला स्टार्टिंगला महत्व, पाली भाषेचं महत्व, धम्माचं महत्व, शिकण्याचं महत्व, त्यानंतर इतर देशांमध्ये काय चालू आहे पाली भाषेच्या संदर्भामध्ये, बाकी इतर इतिहासकार, शिक्षक, वकील वगैरे, इंजिनियर यांना याचं महत्व कसं आहे, आणि पाली भाषेची सुरुवात जी आहे ती स्वर आणि व्यंजनाने जी काही होते, तर ते स्वर आणि व्यंजन आज मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हळूहळू पुढे पूर्ण वर्षवासामध्ये जे बेसिक व्याकरण आहे ते बेसिक व्याकरण आपल्याला शिकायचं आहे. त्याच्या अनुषंगाने ज्या काही थोड्याफार गाथा ज्या आहेत किंवा बुद्धांचे थोडेफार जे वचन जे आहेत ते आपल्याला समजतील, त्याचं आपण ट्रान्सलेशन व्यवस्थित करू शकतो. कारण पाली भाषा ही कायम म्हणजे आयुष्यभर ती शिकण्यासारखीच आहे. जसं ग्रामर हे आयुष्यभर शिकण्यासारखं आहे. ते आपल्याला जर तुम्ही याच्यामध्ये जर समजा डेव्हलप झाला तर आपोआपच तुम्हाला पुढे शिकण्याची इच्छा किंवा प्रेरणा मिळत जाईल असं मी समजतो. आणि या ठिकाणी आपलं हे जे पहिलं जे व्याख्यान जे आहे पाली भाषेवरचं ते व्याख्यान इथे मी समाप्त करतो. आणि सर्वांना जय भीम, भवतु सब मंगल. साधू साधू साधू. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांनी अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन आज आपल्याला केलेलं आहे. आणि पाली भाषा ही कशा कशा अंगाने आपल्याला शिकणं महत्वाचं आहे आणि त्याची उपयुक्तता काय आहे यावर अतिशय अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन आज केलेलं आहे. बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की भाऊ आपण कृपया मंगलमैत्री व धम्मपालन गाथा घेऊन आजच्या या व्याख्यानाचा समारोप करावा. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बुधी. हॅलो हा हॅलो, भाऊ. हो आवाज येतो भाऊ. बंधुजन हो आणि माता भगिनींनो, खूप सुंदर सोप्या पद्धतीनं आज आपण पाली भाषेचा पहिला वर्ग शिकलो. मी तुम्हाला आश्वस्त करतो
आपण मनापासून जर हे क्लास अटेंड केले आणि घरी त्याचा अभ्यास केला, एक पाली भाषेच्या ग्रामरचं पुस्तक आणलं, तर निश्चितपणे आपण पाली शिकू शकाल. समितीच्या कोर ग्रुप सोबत चर्चा करून माझ्या डोक्यात जे आहे, मी प्रस्ताव मांडेल की ऑक्टोबर मध्ये नागपूरला जेव्हा तुम्ही दीक्षाभूमीवरती याल, तर त्याला जोडून एक पाली भाषा साहित्य संमेलन आपण आयोजित करण्याचा विचार डोक्यात माझ्या आहे. तर त्यासाठी आपण जे पाली भाषा प्रचार करण्यासाठी जे लोक उत्सुक आहेत, तर त्यांच्यासाठी ती एक पुण्य संपादनाची संधी असेल. याच्यावर आपण नंतर चर्चा करू आणि तुम्हाला नंतर सांगेल. आपण सर्वांनी आज जवळपास माझ्या माहितीनुसार 95 लोकांनी हा क्लास अटेंड केला. मी विनंती करेल की मंगलकामना ही आपल्यासाठी फार महत्वाची असते आणि मंगलकामना झाल्याशिवाय 5 मिनिटाच्या साठी सोडून जाणं, हत्ती गेल्यावर शेपूट राहतो आणि त्याच्यासाठी आपण लिव होणं, सोडून जाणं, हे धम्मसभेच्या नियमाला धरून नसते. आपल्या श्रद्धेचा तो अभाव आहे. म्हणून आपण थोडी श्रद्धा वाढवावी आणि धम्मपालन गाथेनंतरच आपण याला सोडावं. आपण लेंबड काही करत नाहीये. कुठे अनवॉन्टेड आपण याचा वेळ आपण बर्बाद करत नाही, याची जाणीव आपण ठेवावी. आज जे आजारी असतील ते आजारातून बरे होत, ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्यांना आदरांजली, त्यांच्या परिवाराची मंगलकामना, ज्यांनी यश संपादन केलं असेल, ज्यांचा वाढदिवस असेल त्यांची मंगलकामना. ही आपली परंपरा आहे. आपण हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्भैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान.
जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो। मेरा मंगल तेरा मंगल, जन जन मंगल हो। सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति यो धम्मं नापमज्जति। नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्रेण भूतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्रेण भूतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं सङ्घो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम्। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। उद्याची उद्घोषणा, काही सूचना असतील तर सूचना धम्मधर प्राचार्य धम्मधर प्राध्यापक उमेश पाठाळे सर करतील अशी मी विनंती करतो। धम्मधर प्राध्यापक उमेश पाठाळे। खूप खूप धन्यवाद भाऊ। आदरणीय आचार्य राजेंद्रजी भालशंकर सर यांचे पुनश्च आपणा सर्वांच्या वतीने अगदी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबरीने आदरणीय अशोक भाऊ यांचे देखील अगदी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आजच्या आनापान साधनेसाठी आणि व्याख्यानासाठी उपस्थित असलेले 94 उपासक उपासिका बंधू भगिनी यांचे देखील अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। उद्याच्या व्याख्यानाच्या बाबतीत आपणास नोटिफिकेशनने कळवलं जाईल। उद्या 7:15 वाजता नियोजित व्याख्यानासाठी आपण सर्वजण निश्चितच मोठ्या संख्येने भेटूया। आजचं व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो। सर्वांना नमो बुद्धाय, सविनय सप्रेम जय भीम। धन्यवाद। गुड नाईट।